अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। मिऱ्या किनाऱ्यावरती अडकून पडलेल्या बसरा जहाजाचे 2 तुकडे झालेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या याच मिऱ्या 15 माड या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याजवळ आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अजस्त्र लाटांच्या माऱ्यामुळे सध्या या बसरा जहाजाचे 2 तुकडे झालेले पाहायला मिळत आहेत। तब्बल 5 वर्ष खडकात हे जहाज या ठिकाणी अडकून पडलेलं आहे आणि अजस्त्र लाटांचा सध्या हे सामना करताना पाहायला मिळत आहे। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज जे आहे ते भरकटलेलं होतं आणि हे जहाज भरकटून 3 जून 2020 रोजी रत्नागिरीजवळच्या मिऱ्या समुद्र किनाऱ्याच्या खडकामध्ये या ठिकाणी अडकून पडलेलं होतं। जवळपास 35 कोटी रुपयांचं हे जहाज या ठिकाणी असल्याचं सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर बघितलं तर गेली 5 वर्ष खाऱ्या पाण्याचा सतत मारा आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्ती नाही, यामुळं हे जहाज जे आहे ते या ठिकाणी सडलेलं पाहायला मिळतं आहे। अनेक तरुणांनी या ठिकाणी रील्स बनवलेले पाहायला मिळतात। जहाज सर्वदूर म्हणजे हे बसरा जहाज जे आहे ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक देखील या ठिकाणी येतात। आता अवघ्या 2 कोटी रुपयामध्ये हे जहाज भंगारात या ठिकाणी काढलं जाणार आहे। भंगारात काढण्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते आहे। मात्र ज्या पद्धतीनं या ठिकाणी निसर्ग चक्रीवादळामध्ये हे जहाज या ठिकाणी भरकटलं होतं, त्यानंतर या मिऱ्या समुद्र किनारी हे जहाज आलेलं होतं। मात्र आता या जहाजाचे या अजस्त्र लाटांमुळे चक्क 2 तुकडे झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं हे जहाज पूर्णपणे आता या ठिकाणी तुटलेलं पाहायला मिळत आहे। आता पुन्हा एकदा हे जहाज भंगारात काढण्याची प्रक्रिया जी आहे ती जलदगतीनं या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।